नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना. आज मी तुम्हाला पिठलं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बेसनचं पीठ, बारीक वाटलेली मिरची, टमॅटो, कांदा, हळद, जिरे, मोहरी. मी कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले. तेल थोडंसं तापवून घ्यायचं. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे व मोहरी टाकून घ्यायची. ते जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा. मग कांदा टाकून घ्यायचा. मग कांदा चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घ्यायचं. टमॅटो टाकून घ्यायचं. मग टमॅटो चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं. टमॅटो परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरचीची जी मिरची बारीक केलेली होती ना, ती टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये ती पण चांगली परतून घ्यायची. मग त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. हळद टाकून झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता झालेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स. मग त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं. आता गरजेनुसार हे पाणी टाकून झालेलं आहे. मग ह्याला एक उकळी येऊ द्यायची. मग हे बेसन पीठ आहे ना घेतलेलं, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं चांगलं. त्याच्यामध्ये गाठी होतात ना, त्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या. हे सगळं आता मिक्स झालेलं आहे. तर त्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं चांगलं व्यवस्थित. हे 5 मिनिटं आता शिजलेलं आहे. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. एकदम झणझणीत आणि मस्त असं पिठलं बनतं हे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तर आता हे तयार झालेलं आहे. तर मी आता वाढून घेते. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.